नमस्ते. मी प्राध्यापक गणेश वानखेडे, PhD लाईव्ह विथ गणेश यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपले जे एज्युकेशनल व्हिडिओ असतात, नेट सेट, PhD असेल, RRC, RAC, पेट एक्झाम, प्रोफेसर रिक्रुटमेंट संदर्भात असतात. तर आज आपण प्रोफेसर रिक्रुटमेंट महाराष्ट्रामध्ये कोणत्या विद्यापीठात निघालेली आहे याबद्दल माहिती देणार आहे. तर आज आपण बघूया रिक्रुटमेंट. आपण डाउनलोड करूया जाहिरात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीची ही रिक्रुटमेंट आहे. तर ही 17 इथं आपल्याला दिसून येईल 17/1/2025 17/1/2025 ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. अप्रूव्हल निघालेला आहे. म्हणजे ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर कॉन्ट्रॅक्चर, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही भरती होणार आहे. फॉर दी बिलो मेन्शन सब्जेक्ट आर डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर. याच्यामध्ये कोणकोणत्या विषयासाठी ही असिस्टंट प्रोफेसर या पदाची भरती निघाली आहे हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे कृषी विद्यापीठ असल्यामुळे कृषी संदर्भात जे विषय आहेत या विषयासाठी ही प्रोफेसर भरती, असिस्टंट प्रोफेसर भरती आपल्याला निघालेली दिसून येत आहे. तर डिपार्टमेंट ड्युरिंग द अकॅडमिक फक्त 24 आणि 25 आणि 26 साठी, म्हणजे कालावधी त्यांनी दिलेला आहे 24-25, 25-26, 2025 ते 26 साठी, असे 1-2 वर्षाचा कालावधी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही भरती होणार आहे. दी सिलेक्टेड असिस्टंट प्रोफेसर विल बी पेड, म्हणजे जे युनिव्हर्सिटी तर्फे रूल्स वगैरे रेग्युलेशन आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांना मानधन वगैरे दिले जाणार आहे. हेड डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर VNMKV परभणी. तर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, रिक्रुटमेंट आहे. तरी आपल्याला दिसून येईल. तर त्यामध्ये कोणकोणत्या विषयासाठी आणि कधीपर्यंत आपण डॉक्युमेंट सबमिट करायला सांगितलेलं आहे हे बघू. डॉक्युमेंट्स पासपोर्ट फोटोज ऑन बिफोर डॉक्युमेंट्स अँड 28/1/2025, म्हणजे ऍप्लिकेशन अर्ज सादर करण्याची लास्ट तारीख आपल्याला दिसून येत आहे 28/1/2025, 5 वाजेपर्यंत आपण ऍप्लिकेशन करू शकतो. तर कोणत्या विषयासाठी असिस्टंट प्रोफेसर भरती निघालेली आहे बघा. असिस्टंट प्रोफेसर पोस्ट ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स या विषयासाठी, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स या विषयासाठी ही भरती आहे. तर 2 वॅकन्सी किती येतात, जागा किती येतात, रिक्त 2 जागा येतात. स्केल काय, स्केल म्हणजे पेमेंट वगैरे काय देणार आहेत. मंथली त्यांना पेमेंट 45,000 रुपये पर मंथ पेमेंट मिळणार आहे. त्यासाठी क्वालिफिकेशन पुढे दिलेलं आहे. क्वालिफिकेशन, एलिजिबिलिटी आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. आपल्याला अनुभव असेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशनची तर गरजच आहे, पण अनुभव बी इथं महत्वाचा आहे. MSc ॲग्री इन ॲग्रीमध्ये करायची आहे. MSc ॲग्रिकल्चर मध्ये ज्याचं झालं आहे इकॉनॉमिक्स विथ नेट सर्टिफिकेट, आणि ज्याचं नेट क्वालिफाईड कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, त्यांच्यासाठी बी आहे. आणि ऑर मध्ये त्यांनी दिलं आहे PhD इन ॲग्रिकल्चर अँड इकॉनॉमिक्स मध्ये. दुसरी पोस्ट आहे असिस्टंट प्रोफेसर स्टॅटिस्टिक, म्हणजे ही बी पोस्ट कशासाठी आहे, ॲग्रिकल्चर संदर्भात जे विषय आहेत त्या संदर्भात आहे. याला बी क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. MSc ॲग्री स्टॅटिस्टिक मध्ये झालेली पाहिजेत. नेट किंवा सेट, इथं नेट किंवा सेट हा पर्याय उपलब्ध आहे, पण इथे नेट क्वालिफिकेशन गरजेचं आहे असं त्यांनी इथं दिलेलं आहे.
आपल्याला मोड ऑफ सिलेक्शन कमिटीद्वारे आपली इथं सिलेक्शन होणार आहे. इंटरव्ह्यू इट विल बी कम्युनिकेटेड टू द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट. आणि जे विद्यार्थी जे उमेदवार असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी अर्ज करत आहेत ते इथं अप्लाय केल्यानंतर शॉर्ट लिस्टेड जे महत्वाचे कॅन्डिडेट त्यांना कॉल केला जाईल इंटरव्ह्यूसाठी. तर इथे खाली रूल्स वगैरे दिलेले आहेत. दी अपॉइंटमेंट विल बी टेम्पररी बेसिस 11 मंथसाठी यांनी इथे दिलेलं आहे. आणि 7 days आफ्टर रिसिविंग अपॉइंटमेंट लेटर. आणि आपल्याला अपॉइंटमेंट आणि जे लेटर वगैरे दिलेलं आहे जॉईनिंग लेटर त्याच्या 7 दिवस आधी आपल्याला या पदावर जॉईन व्हायचं आहे. असे बरेच काही रूल्स वगैरे दिले आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी गिव्ह अंडरटेकिंग स्टॅम्प पेपर सुद्धा करून घेणार आहेत. म्हणजे ही जी भरती आहे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. म्हणजे आपण दुसरीकडे जॉब तर करू शकत नाही, त्याने स्टॅम्प सुद्धा करून घेणार आहे. हे बरेचसे नियम वगैरे दिलेले आहे. तर अशी ही भरती आहे सर्वांना. तर या पदासाठी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी आपण EGPL जे विषयाचे कॅन्डिडेट आहेत ॲग्रिकल्चर मधून ज्यांचं झालेलं आहे क्वालिफिकेशन त्यांच्यासाठी हे उमेदवार आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. ठीक आहे. सर्वांना असिस्टंट प्रोफेसर इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक या 2 पदासाठी असिस्टंट प्रोफेसर ही भरती आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती कळालेली असेल रिक्रुटमेंट. तर अशाच असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी बऱ्याच रिक्रुटमेंट येत आहेत. तर या अपडेटसाठी आपण काय करा, PhD लाईफ विथ गणेश या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अशीच. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.